बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 381 शाळांपैकी 607 वर्गखोल्या नादुरुस्त अवस्थेत असून 94 शाळांना नव्या इमारतींची गरज आहे। पावसाळ्यात अनेक शाळांमध्ये पाणी गळतीमुळे विद्यार्थ्यांना डोक्यावर दप्तर धरून बसावे लागते, तर शिक्षकांना शिकण्याऐवजी पाणी थांबवण्याचे उपाय करावे लागतात। पालकमंत्री यांनी 14 कोटींचा दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला असला तरी तो अद्याप मंजूर झालेला नाही। मागील आठवड्यात झालवड राजस्थान येथे शाळेचे छत कोसळून 35 विद्यार्थी जखमी झाल्याने शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। बीड जिल्ह्यातही ही स्थिती धोकादायक आहे। वांगी तालुका बीड येथील शाळेचे छप्पर पावसात तुटल्याने पाणी थेट वर्गात शिरत आहे। शिक्षकांना हातात पेन्सिलऐवजी झाडू आणि बादल्या घ्याव्या लागत आहे। जिल्ह्यात 147 नवीन वर्गखोल्यांची गरज असून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। शाळांचे संरक्षण करण्याचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अभावी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितच आहे। शासन आणत असलं तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहतोय आपण। अशा पद्धतीनं ही गळकी शाळा आहे आणि या गळक्या शाळेमध्ये वांगी गावातील ही शाळा जिल्हा परिषदेची 7वी पर्यंतची शाळा आहे। विद्यार्थी संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे। मात्र प्रत्यक्ष जर वस्तुस्थिती बघितली तर पाणी वरून पडतंय, त्यामुळे पराती या ठिकाणी मांडलेले आहेत आणि त्यामध्ये ते पाणी साठवायचा प्रयत्न केला जातो। तर दुसरीकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर जे शिक्षक आहेत त्यांना अशा पद्धतीने सुपलीनं हे पाणी बाहेर काढावं लागतंय आणि पाणी बाहेर काढून विशेषतः बाहेर या वर्गखोल्याच्या बाहेर ठेवावं लागतं। तर दुसरीकडे हे शालेय साहित्य भिजलेलं देखील आपण समोर पाहतोय। एवढा मोठा डिजिटल बोर्ड देखील आहे, तो देखील या ठिकाणी भिजलेला आहे। तर वरची पत्र्याची अवस्था मी पुन्हा एकदा दाखवायचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीने हे पत्रे गळालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि या धोकादायक अशा वर्गखोल्यामध्ये पडत्या पावसामध्ये इथं विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। विशेषतः एवढंच नाही तर डिजिटल शाळा करण्याच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी लोकसहभागामधून इथं शाळेला काही स्क्रीन दिल्या, त्याचबरोबर पंखा असेल आणि इतर जे साहित्य आहे ते देखील दिलेलं आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये खरंच या शाळेमध्ये विद्यार्थी शिक्षण कसं घेतात आणि शिक्षक कशा पद्धतीने त्यांना ज्ञानदानाचं काम करतात। आपल्यासोबत मॅडम आहेत। मॅडम, काय सांगाल? हातामध्ये तुमच्या खराटा आहे, एकीकडे सुपली सुद्धा आहे, पाणी भरताना आहे करतायत का? तर तसं पाहिलं तर तुम्ही शिक्षणाचं काम कराल सर, याच्याशिवाय पर्यायच नाही। कारण का की आम्हाला अध्यापनाचं काम करावं लागतं आणि अशा अवस्थेमध्ये थंड वातावरणामध्ये मुलांची मानसिकता काय असणार? आम्ही देण्याचं काम जरी केलं तरी त्यांची पण मानसिकता घेण्याची पाहिजे आहे ना। हे दररोजच आमची सुपलीन झाडू घरी पण हेच करायचं आणि इथे येऊन पण हेच करायचं म्हटल्यावर याच्यामध्ये आम्ही महिलांनी म्हणजे आमची मानसिकता काय ठेवावी मुलांना अध्यापन करण्याची। झाडून सुपली जर घेण्याची वेळ येत असेल आमच्याकडे इथं आल्यानंतर, असं गळत असल्यानंतर असे जर पाण्याचे ढोस असत असेल या वर्गामध्ये, तर आम्ही अध्यापनाचं काम कसं करावं? कारण जिल्हा परिषद शाळा ही गोरगरिबांच्या मुलांची शाळा आहे आणि ह्या शाळेमध्ये जर असं होत असेल तर आम्ही कसं अध्यापन करावं आणि मुलांनी आनंदी माझी शाळा सुंदर शाळा, माझी शाळा आनंदी शाळा, म्हणजे मुलांनी आनंदी कसं राहायचं आणि त्यांचा पडत्या पाऊस आणि मुलं पण करतात हे काम। आमचे मुलं पण दररोज आल्यानंतर सुपलीन झाडू घ्यायचं, पाणी काढायचं आणि पोत्याने पुसून घ्यायचं आणि परत मग बसायचं बेंचवर, परत आपलं अध्यापनाचं काम करायचं। हे असे आमच्या ह्या वर्गखोल्यातल्या विद्यार्थ्यांना कुठं शिफ्ट करता का? मुलं जो वर्ग गळत नाही तिथं सर्व वर्ग अध्यापन आम्ही घेतो। मग सगळे एकत्र? हा, सर्व एकत्र। पण त्याचं खूप आम्हाला आता हे साहित्य आपण फळा पाहतोय, हा भिजला। हे बघा सर, हे फळा आहे, हे बघा, हे आता भिजलेले पुस्तकं बघा सर, हे भिजलेले पुस्तक हे आता उचललेले इथं, हे उचलून ठेवलेले पुस्तक आहे आणि दररोज हे त्याचं पाऊस पडल्यानंतर हीच अवस्था आहे दररोजची। सुपली घ्यायचं, झाडू घ्यायचं, हे थोडं पाणी नाही सर, खूप हे बघा, इतकं पाणी इकडे तर खूप साचलेले। आपण समोर पाहतोय ही अवस्था आहे। मात्र या संदर्भात तुम्ही पाठपुरावा केला नाही का? केलेला आहे सर, बऱ्याच वेळेस पाठपुरावा केलेला आहे। गावकरी पण येतात, प्रशासन पण येतात, भेटी देतात, पण ह्याच्यावर अजून तरी काही कार्यवाही झालेली नाही। काय मागणी असेल बरं सगळी? आता तुम्ही सर ही पडकी शाळा आहे, वरती झाड आहे आणि आमची एवढीच मागणी आहे सर सार्थ की फक्त वर्ग खोल्या दुरुस्त झाल्या पाहिजे आणि आमचे मुलं इथं म्हणजे आनंदाने अध्यापन केलं पाहिजे। भीती वाटते शिकवताना? तुम्हाला शिकवताना भीती वाटते सर, पाऊस गळतोय वरून आणि पडत्या पावसामध्ये आम्ही सुद्धा आजारी पडणार ना सर। मग आम्ही आजारी पडल्यानंतर आम्ही कसं मुलांना म्हणजे अध्यापन करणार? आम्ही शिकवण्याचं काम कसं करणार? ही परिस्थिती आहे वांगी गावच्या शाळेची। विशेषतः या संदर्भामध्ये अनेक वेळा यांनी पाठपुरावा देखील केला असं त्यांचं म्हणणं आहे। गावातील लोकांनी लोकवर्गणीतून या शाळेला काही ज्या सुविधा देण्याचा तो देखील प्रयत्न केला।